तर आज जायचं होतं आम्हाला कोथिंबिरीचा प्लॉट बघण्यासाठी आमचा. तर आम्ही एका शेतामध्ये कोथिंबीर केलेली आहे. तर खूप दिवस झाले जेव्हापासून लावली आहे तेव्हापासून आम्ही एकदा पण गेलो नव्हतो बघायला. पण सगळे म्हणत होते छान आली आहे, छान आली आहे. म्हटलं बघून तरी यावं कशी आली आहे. तर आम्हाला जर दोघींना सासू-सुनांना कुठे जायचं असेल ना तर आम्हाला या दोघांना न्यावं लागतं सोबत. आणि नाही नेलं तर मग हे घरी ना खूप रडारड करतात आमच्या पाठीमागे. तर मग त्यांना सोबत घेऊन जावं लागतं जर दोघींना जायचं असेल सोबत तर. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर यूट्यूबला जर बघत असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे काळ्या कलरमध्ये, ते प्रेस करा. म्हणजे मग जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. आणि त्याच्या खाली बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा. आणि जर इंस्टाला बघत असाल तर मला फॉलो करा आणि फेसबुकला पण फॉलो करा. म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल, आल्यानंतर मेसेज येईल. आणि त्यानंतर इकडे आम्ही आलो होतो तर खूप छान वातावरण झालं होतं. सायंकाळी 6 वाजले होते. आणि उन्हाळ्यामध्ये पण आमच्याकडे खूप छान हिरवळ असते आणि पावसाळ्यामध्ये तर याच्याहून छान असतं. तर या रोडला खूप सारे घरं झालेली आहेत नवीन. मध्यंतरीच्या काळानंतर इकडे खूप सारी लोकं राहायला आलेली आहेत शेतामध्ये. तर ह्या रोडला आधी कोणीच राहत नाही, खूप सुनसान एरिया होता हा, पण छान झालेला आहे आता. आणि इकडे आम्ही आलो होतो कोथिंबीरच्या प्लॉटकडे. तर हे दोघं आमच्या आधी पळत होते पुढं, का तर म्हणे आम्हाला रस्ता माहिती आहे, आम्ही काल आलो होतो बाबांसोबत, तुम्हाला रस्ता दाखवतो म्हणे. म्हटलं हां चला दाखवा आम्हाला रस्ता दाखवा म्हटलं त्यांना. तर मग इथं एक चवळीचा प्लॉट आहे आमच्या कोथिंबीरीच्या शेजारी आणि त्याची पण तोडणी चालू होती. आम्ही आलो तेव्हा तोडत होते तिथं. तर मग 6 वाजून गेले होते, ते पण घरी गेले निघून त्याच्यानंतर. तर इकडे येऊन बघतो तर खरंच खूप छान आली होती कोथिंबीर. अजून टाईम आहे, छोटी आहे अजून, कोवळी पण आहे. पण एवढं छान जपलेलं होतं ना त्या कोथिंबीरीला त्यांनी. तर असं गवत पण नव्हतं कुठे, खूप निर्मळ वगैरे होती. आणि सध्या पाणी चालू होतं तिला, खूप ओलं झालेलं होतं खाली. आणि कोथिंबीरीला उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाणी लागतं, लहान मुलासारखं जपावं लागतं, तळहाताच्या फोडाप्रमाणे. आपलं जर एखाद्या शेतात आपण पीक करतो त्याला खूप मार्केटला जाईपर्यंत जपावं लागतं. आणि आत्ता सध्या शेतकऱ्यांचे खूप खूप हाल होत आहेत, बाजारभाव नाही कोणत्याच गोष्टीला. तर इकडे सायंकाळची वेळ झाली, अंधार पडायला, सूर्य मावळतीला गेला होता. म्हटलं आपण घरी जाऊया. तर इथे शेतामध्ये एक पाईप काढलेला आहे पाण्यासाठी. तर मुलं तिथं खेळत होती. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला गाईची धार वगैरे काढायची होती. आणि संध्याकाळी लाईट नसते, काहीच शूट करायला भेटत नाही संध्याकाळी. तर मग इथे सकाळच्या भाजीची तयारी करायची ती. इकडे गवारीच्या शेंगा निवडून घेतल्या आम्ही. आणि त्याच्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.